रोज एक चपाती जाते तर आम्ही काल दुप्पट खाल्लेली होती. आणि खरं तर हा वासोटा किल्ल्याचा हट्ट हा फक्त मुलींसाठीच होता. आणि आमच्या महिलांचं म्हणलं तर ना, मी काल बघितले एवढे भांडे पडले होते त्यांचे, बापरे म्हणलं. एक खरंच वासोटा किल्ला हा निसर्गाने नटलेला नयनरम्य वातावरणात आहे. राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा आमचा श्री महाराष्ट्र देशा. खरंच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची जान आहे, तर त्यांनी सर्व जिंकलेले किल्ले ही महाराष्ट्राची शान आहे. तर खरंच माझं खूप मी नशिबान समजते की मला वासोटा हा किल्ला इथं शिवाजी महाराजांचा बघण्यासाठी मला इथं चान्स मिळालेला आहे. आणि खरं तर हा वासोटा किल्ल्याचा हट्ट हा फक्त मुलींसाठीच होता आणि तो हट्ट कोकणी बंधू यांनी पूर्ण केलेला आहे. तर मुलींचं जर अभ्यासाचं शेड्यूल असतं, त्यामुळे मी कोकणे सरांना विनंती केली की वासोटा किल्ला ट्रिप काढा. मग सरांनी केलं होतं व्यवस्थित ॲडजस्टमेंट आणि वासोटा किल्ला बघण्याचं मला भाग्य मिळालं. खरंच वासोटा किल्ला हा निसर्गाने नटलेला नयनरम्य वातावरणात आहे. आणि इथं आलं तर टेंट, आणि येताना कसं होतं, मुख्य पाण्यातून जायचं. ह्यांचंच हे ॲडव्हर्टाईज बघितली होती ना थोडंसं वासोटा किल्ल्याविषयी. मग ते पाण्यातून 2 तास बोटिंग आहे आणि टेंटमध्ये राहण्याची, हे इतकं अट्रॅक्शन होतं ना की बस. आणि ते मग दोन्ही बाजूला डोंगर आणि आपली होडी पाण्यातून जाणार. आणि हे सगळं जे स्वप्न असं होतं, ते स्वप्न काल माझं सत्यात साकारलं आहे, ते केवळ इको फ्रेंडली ग्रुपमुळे. आणि इथं आल्यावर वाटलं आता संध्याकाळी थंडी वगैरे वाजल, मग जेवायची घरे तर कोणाची दिसेनात. मग म्हटलं जेवायची सोय वगैरे व्यवस्थित होती का नाही. पण जेवायची सोय साळुंखे बंधूंनी एवढी उत्तमरित्या केलेली आहे की आणि म्हणजे जेवढे पोटाचं हे म्हणजे स्टॅमिना असतो जेवायचा, त्याच्यापेक्षा आम्ही डबल घेतलेला आहे. आणि म्हणजे जेवण आता रोज एक चपाती जाते तर आम्ही काल दुप्पट खाल्लेली होती. आणि जेवण खूप उत्कृष्ट झालेलं होतं आणि सगळं म्हणजे डबलच जेवण गेलं. जेवढं राहण्याची खूप छान उत्तम सोय केलेली होती. इव्हन ब्लँकेट पण त्यांनी आम्हाला आणून दिले, त्याच्यामुळे थंडीचा काहीच त्रास झालेला नाही. आणि इथून पण फ्युचरमध्ये आम्ही, आणि चहा पण आम्ही मागच्या वेळेस एका ठिकाणी गेलो तर चहा फक्त एक वेळेस एकच कप दिला बस. आणि ह्या वेळेस तर आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून चहा पितोय. म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळं खाणं पिणं अनलिमिटेड होतं. पाणी, गरम पाणी, विशेष म्हणजे 60-70 जणांची गरम पाण्याची सोय केलेली आहे सरांनी. आणि आंघोळीची, आणि एवढे 60 ते 70 लोकांची तुम्ही सगळ्यांची गरम पाण्याची, आंघोळीची सोय, सगळं टॉयलेट बाथरूम सगळं व्यवस्थित आम्हाला सोय करून दिलेली आहे. एकाही शब्दाने ते आपल्याला बोलले नाही की तुम्ही हे करू नका ते करू नका. आणि मॅडमचं साळुंखे ताईंचं तर किती कालपासून बघतोय आम्ही, स्टॅमिना जबरदस्त. त्यांनी किचन कट्टा सोडलेलाच नाहीये. आणि आमच्या महिलांचं म्हणलं तर ना, मी काल बघितले एवढे भांडे पडले होते त्यांचे, बापरे म्हणलं. एका ट्रेकला गेल्यावर तर कोकणे सरांना माहिती, मी भांडे घासू लागले होते तिथं मागच्या वेळेस एका ट्रेकमध्ये. म्हटलं बाई यांचे किती भांडे पडलेत म्हणलं. म्हणजे थोडं महिलांच्या दृष्टीने खरंच छान नियोजन केलेलं आहे. तर असंच कोकणे बंधूंनी सगळ्या ट्रिप अरेंज कराव्या आणि साळुंखे सरांनी पण छान व्यवस्थित अरेंजमेंट केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.